अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा। एनडीएला पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी याबाबत मंथन सुरू। पवारांच्या एका बड्या नेत्यावर चर्चेची जबाबदारी, सूत्रांची माहिती। मुंबईत जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात भेट झाल्याची माहिती। तर दोघांच्या भेटीबाबत माहिती नाही, मात्र कमिटीच्या बैठकीसाठी अनेकदा तावडेंना भेटले, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार खासदारांना तोडण्याचा प्रयत्न नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी चर्चा फेटाळल्या। कल्याण डोंबिवली मनपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टरसह नर्स आणि कर्मचाऱ्यांना शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून मारहाण, शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत धमकावल्याचाही प्रकार। संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी। कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू, आई 15 मिनिटं नॉनस्टॉप खोकायची, बेशुद्ध व्हायची। विधानसभेत राम कदम आक्रमक, कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी। तर सरकारनं याबाबत दखल घेण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या सूचना। कबुतरांमुळे राम कदम यांच्या आई गेल्याची गोष्ट खोटी, यात सत्यता असल्यास पुरावे दाखवा, निलेश चंद्र मुनी यांची मागणी। तर मेडिकल रिपोर्ट देईन, पण असा आजार कुणाच्याही आईला होऊ नये, राम कदम यांचं भाष्य। 8 जुलैनंतर राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज। राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता। अद्याप समाधानकारक पाऊस नाही, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। पुण्याच्या स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती, शेकडो कोटींचा खर्च करूनही प्रशासनाला बादल्यांचा आधार। मुसळधार पावसात स्वारगेट मेट्रो स्थानकाची पोलखोल। रत्नागिरीच्या खेडमधील दहिवलीत भूस्खलन, शेलार कुटुंबाच्या घरावर डोंगर कोसळला। 2 महिलांना सुरक्षित बाहेर काढलं, मुलगा आणि वडील अद्यापही ढिगाऱ्याखाली। मदत कार्यादरम्यान एक जेसीबी मलब्यात अडकला। केरळच्या वायनाडमधील भूस्खलनाची थरारक दृश्य समोर, दुर्घटनेत 3घांचा मृत्यू। सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना। विरार नालासोपारा परिसर अजूनही पाण्याखालीच। विरार पूर्वमधील डीमार्ट परिसरातील रस्त्यांना तलावाचं स्वरूप, जनजीवन विस्कळीत, रुळांवर काही प्रमाणात पाणी, लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर।